नमस्कार माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आज आपण एकीचे बळ ही गोष्ट ऐकणार आहोत। तर चला सुरुवात करूया। एके दिवशी कबुतरांचा थवा आपल्या राजाच्या सानिध्यात अन्न शोधायला निघाले होते। तेव्हा त्यांना जमिनीवर पडलेले धान्य दिसले। ते आनंदी झाले आणि त्या धान्याच्या दिशेने आले। जसं त्यांनी धान्य खाण्यासाठी सुरुवात केली तेव्हा त्यांना समजले आपण जाळ्यामध्ये अडकलो आहोत। आता शिकारी आपली शिकार करणार। ते कबूतर एक एक करून उडण्याचा प्रयत्न करत होते, पण अपयशी ठरले। त्यांनी पाहिले की शिकारी आपल्या जवळ येत आहे। त्याला कबुतरांना जाळ्यात अडकलेलं पाहून खूप आनंद झाला। कबुतरांचा थवा घाबरला। कबुतरांचा राजा खूप हुशार होता। त्याने हिंमत नाही हारली आणि सर्वांना सांगितले आपल्याला यातून निघण्यासाठी हे जाळे आपल्या चोचीमध्ये पकडून एकत्र उडावे लागेल। एकीमध्ये बळ असते, चला उडा। सर्व कबुतरे आपल्या चोचीमध्ये जाळे पकडून उडू लागले। शिकारी त्या कबुतरांना बघून आश्चर्य झाला, पण त्यांना पकडू शकला नाही। कबुतरे उडत उडत दुसऱ्या ठिकाणी जातात। तेव्हा राजा म्हणतो, इथे माझा उंदीर मित्र राहतो, तो आपल्याला नक्की मदत करेल। नंतर ते कबुतरे उंदराजवळ येतात व घडलेला सर्व प्रसंग त्या उंदराला सांगतात। राजाने सांगितले, आम्हाला या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी तुझी मदत पाहिजे। तेव्हा उंदराने ते जाळे कुरतडून एक एक कबुतरांना बाहेर काढले। सर्व कबुतरांनी उंदराचे आभार मानले आणि तिथून आनंदाने उडून गेले। या गोष्टीचे तात्पर्य काय आहे माहितीये? एकीचे बळ। तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।